तर हा आज दुसरा दिवस आहे. तर मम्मीने आता भाजीची सुरुवात. तर फायनली आता हे मसाला तयार झालेला आहे, आगरी मसाला. अशा प्रकारे मिरच्या घातल्या वाळत मम्मीने. ही कुठली मिरची रे मम्मी? काश्मीरी. आणि ती आहे ती तिकडली संकेश्वरी मिरची आहे ही. आणि काश्मीरी मिरची. आता दुसरा काय माहिती कुठला काढणार, आता बघूया. आता मिरच्या सुकवायचा सीझन पण आहे आणि ऊन अजून कडक तर नाही आहे आणि ते गाडी पण मध्ये आहे. तर आम्हाला काढावं पण लागेल. आणि संकेश्वरी मिरचीचे आम्ही असं काल रात्रीच आम्ही कैचीने तुकडे करून घेतले, पण त्याचा आम्ही व्हिडिओ वगैरे काय काढला नाही. काल मी पण बाहेर होतो जरा आधी. কি করে আছে इथं वरतून पाणी पडलं तर काय प्रॉब्लेम येईल ना. असं जर असं ओलसर दिसतं तर वरतून पाणी पडलं तर वांधव दिला. हा माहिती नाही पडतं का देखील पाणी हलकसं तेल. गाव ठिकाणी बरं असतं, पण इथं खूप पाणी असतात मिरच्या सुकवायच्या. ते लवंगी घाटी वेगवेगळे असे नाव आहेत तसे. आणि हे बेडकी, हे बेडकी मसाला. आणि हे वेगवेगळे मसाले इथे. तर नमस्कार मित्र, पुन्हा एकदा कोकणचा आगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज मला थंबनेलवर समजलं असाल की आज कुठल्या विषयावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर आज आम्ही बनवणार आगरी मसाला घरगुती. तर दरवर्षी आम्ही घरीच बनवतो आम्ही मसाला. कुठं आम्ही विकत वगैरे घेत नाही. आणि सुकवायला आम्ही रेल्वे कॉलनीत असायचो, तर तिथं काय काम चालू त्यामुळे आम्ही आमच्या शैलीमध्ये आलो सुकवायला. नाहीतर गावी वगैरे आम्ही मिरच्या वगैरे सुकवतो. आणि जे आता हे मिरच्या वगैरे आणले तर आम्ही अलिबागवरून आणले. कुठल्या ते दुकानाच्या बाजूने कॅप्शनमध्ये टाकले कुठले आणले ते. आणि काय मसाल्यामध्ये लागणारे साहित्य आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकले. जेवढी काही कृती आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकले. आणि जे काही लिस्टमध्ये आहे ते मी साईडला फोटो वगैरे लावत असेल ते. त्यात एवढं ऊन तर नाही, काल जाम ऊन होते जास्त करून. आज काय मी केवढं ऊन असेल. आणि तिथं गाडी पण जास्त आहे, शनिवारच्या सुट्ट्या पण असतं तिथं बहुतेक लोकांना. त्यामुळे आज गाडी पण आहे, तर मला मिरच्या सुकवायची तर जागा मिळत नाही. आता इथं कोपऱ्यात लावले इथं मिरच्या सुकत. आता बघू जसं ऊन वाढलं तर मग नंतर शिफ्ट करू. आता मम्मी आता देठी वगैरे साफ करायला गेले सगळं काय. आणि आता मला इथं राखण्यासाठी तर आता राखणदार करते इथे. कबूतर येते काय त्यासाठी राखायला मला इथं उभं केलं. आज बघू किती इथं बोर खूप आहे. आणि आता गावी जायचं म्हटलं तर आता काय माहित कधी भेटेल ते. आता समजेलच तुम्हाला पुढे. आता व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर जवळपास 3-4 तास झाले सुकवून वगैरे सर्व काही झाले. आता पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी एवढं काही सुकवून झाले, एवढं काही सुकवलं आहे. एवढं काही सुकवले ना. आणि हे बेडकी अजून सुकायचं बाकी आहे. बाकी सगळं सुकले. संकेश्वरी पण सुकले, घाटीमध्ये मिरच्या पण सुकल्या सर्व काही. आणि हे त्या राखांचा मसाला आहे, बऱ्यापैकी सुकले येते एक. तर भेटूया आता उद्याचा व्हिडिओ कंटिन्यू करूया. आता लांब नाही येते. नाही हे फक्त भाजतं ना फक्त.
हे गाव ठिकाणी जर मसाला सुकायचा जरी काय शूट झालं असतं ना मी, तर हा आज दुसरा दिवस आहे. इथं सावली पडली आहे आणि तिथं ऊन पडले, पण इथं तर थोड्या वेळाने इथे ऊन पडणार आहे जिथं सावली आहे तिथे, आणि तिथं जिथं ऊन पडले तर सावली पडणार आहे. आणि आज रविवार असल्यामुळे आता भरपूर आपले इथून तिथं शिफ्ट करावं लागेल आहे सर्व काय मसाला जे मिरच्या जे सुकवल्यात ते. ऊन बघू शकता झाडांमुळे अशी काही सावली आली इकडची. आता थोड्या वेळात पडेलच ऊन इथं, आणि नंतर मग सुकवून झाल्यानंतर मग घरी दाखवू काय काय लागणारे जे वस्तू आहेत ते सगळं. आता व्हिडिओ दाखवण्यात तर नाही येणार. आता इथं तर खाली मला तर मिरच्या सुकत घालायसाठी उभं केलं आहे, आणि बाकी सगळं ते डोरका जे काही साहित्य आहे ते आता गरम करणार आहे. नंतर मला लास्टला मिरच्या गरम करणार आहेत, आणि त्याच्यानंतर बनवून झाल्यानंतर मग आगरी मसाल्याची एक रेसिपी बनवून याच व्हिडिओमध्ये. तर मम्मीने आता भाजीची सुरुवात केली आहे, आणि धणे घेतले भाजायला मम्मीने, आणि भरपूर सारे साहित्य आहेत ते आता मम्मी सांगेलच काय काय आहेत ते. धणे बोल. धणे, दगडफूल, दगडफूल हा आहे ना, तेजपत्ता, दालचिनी, दालचीन, श्रीफळ, चक्रीफूल, मसाले इलायची, लवंग, बडीशोप, नागकेशर, लाल फूल आणि ते लाल फूल आणि सफेद फूल, साई जिरा, ववा. नाही हा वेगळा काहीतरी ते मला माहित नाही. अच्छा, कमेंट करून नक्की सांगा, आम्हाला नाव नाही ओवा माहिती. नाही आहे पण ते. अच्छा ठीक आहे. हळद, हिंग, जायफळ, इलायची, हिरवी इलायची आहे, आणि जायफळ. आणि खाली काय तर मग असं एवढं काय गरम करणार तिथं, एवढं काय आगरी मसाल्यासाठी एवढं काही साहित्य लागेल. तर मी पण आहे रे, खसखस कुठे आहे? खाली बघ. आणि खसखस पण आहे, मेथी आहे. मेथी कुठे आहे? मेथी पण आहे, पण ते ठेवले कुठे. तर मी आता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे जेवढी काय साहित्य कृती आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, आणि व्हिडिओच्या साईडच्या स्क्रीनमध्ये पण नक्की टाकेन मी. आणि जे आम्ही अलिबागवरनं हे मसाला मागवले ते 3 किलोप्रमाणे हा मसाला मागवले आम्ही. म्हणजे आम्ही फक्त दुकानदाराला तेवढंच बोललं की 3 किलो आम्हाला आगरी मसाल्यासाठी साहित्य हवं आहे. मग जेवढं काय साहित्य तेवढी त्याप्रमाणे दुकानदारांनी दिलं आहे साहित्य, म्हणजे गरम मसाला. तर पहिलं आम्ही वाशीला आणायचो, तर त्याप्रमाणे आम्हाला लिस्ट लिहायला लागायची की किती ग्राम किती काय, म्हणजे आपला अंदाज जर चुकायचा. पण हे जेव्हा आम्ही अलिबागला जातो, पॉईंटवर असो, भरपूर सारे मार्केट आहे, म्हणजे रेवदंड्याला पण आहे, अलिबाग खूप सारे मार्केट आहे. फक्त तिथं जाऊन तुम्ही बोला की फक्त आगरी मसाल्यासाठी आम्हाला साहित्य हवं आहे, आणि तुम्ही किलो सांगा किती किलो हवे, 4 किलो असेल, 5 किलो असेल, त्याप्रमाणे ते लोक साहित्य म्हणजे जेवढं काही लागणार गरम मसाला सामान आहे ते देतात. हां, गरम मसाला सामान आहे ते देतात. आता हे सगळं गरम करायचं आहे. आणि जर तुम्हाला मसाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आगरी मसाला आहे, आमची घरगुती मसाला, तुम्ही बघू शकता आम्ही घरी बनवते ते, आणि चवीला खूप छान असतं आमचा आगरी मसाला. तर बहुतेक लोक आमच्याकडनं घेतात थोडेफार. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही इंस्टावर DM करा नक्की. इंस्टावर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनवर, तिथं तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता, आणि जे काय प्राईज असेल ते तुम्हाला मी मेन्शन म्हणजे DM करेलच, मी तुम्हाला डायरेक्ट मेसेज करेन. हळूहळू तुम्हाला ऑर्डर पण भेटेल, ते पण आपण चालू करूया. आणि हे 3 गोष्टी पिशवीत होत्या, तर आम्ही सांगायला विसरलो आहे. ही काली मिरी, राई आणि जिरा, हे 3 वस्तू दाखवायचे राहिले. हे साधं जिरा, हे साई जिरा, आणि हे साधं जिरा. आणि मेन बात तुम्हाला वाटत असेल की आम्ही असं टाकतो आहे की नाही, आम्ही साफसूफ करूनच टाकलेलं आहे. आम्ही सगळं साफ केलं काल रात्रीच आम्ही, आणि आज सकाळी म्हणून आता टाकतो आहे. असं आम्ही डायरेक्ट नाही टाकत.
तो फायनली अशा प्रकारे आमचा मसाला हे सगळं जेवढं काही साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. जेवढं काही जिरं आहे, लवंग आहे, तेजपत्ता, ओवा जे काय आहे ते सगळं भाजून झालेलं आहे. आता फक्त मिरच्या भाजायच्या आहेत बाकी एवढं. तर आता खाली जाऊया, कारण की आता मिरच्या भाजताना आम्ही खाली आपण भाजताना न दाखवता येणार मिरच्या, आणि मिरच्या कशी भाजायची तुम्हाला माहिती आहे ते काय दाखवायचं. तर फायनली आता हे मसाला तयार झालेला आहे, आगरी मसाला घरगुती. तर मस्त की लाल कलर असं चमकते पूर्ण. गरम मसाला, मिरच्या, भरपूर प्रकारचे मसाला केले. सगळं दाखवले मी. तर तुम्हाला मसाला ऑर्डर करायचा तर इंस्टावर नक्की DM करा, आम्ही बनवून देऊ. आणि आम्ही असं तुम्हाला घरगुती असं बनवून देऊ. 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो एक, म्हणजे आताचा रेट आहे. आणि 1000 रुपये किलो आताचा रेट आहे. तर 1000 रुपये किलो तुम्हाला मिळणार आहे मसाला. 1 किलो आगरी कोळी मसाला. 1000 रुपयात 1 किलो मसाला. तर मस्त की आगरी मसाल्यात केलेला चिकन रस्सा. तर कोणाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की इंस्टावर मेसेज करा. पुन्हा एकदा सांगतोय मस्त रंग आलाय. आता मम्मी आता सांगेल कसं झालंय ते. तर मस्त आमचा आगरी मसाला झाला, चिकन आणि भात, आणि खूप छान झाला. भन्नाट टेस्ट आहे, खूप छान झाले. तर तुम्ही मसाला ऑर्डर करून नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थेट कोकणात.